मस्त संध्याकाळ चालली आहे ना आमच्या घरात बनवले पास्ता, तो पण एवढा. ते बोलतात ना याच्यावरती आलेला आहे पास्ता, बघू शकता असा बनवलेला आहे घरात पास्ता. चीज पास्ता बनवलेला आहे. मला ठेवते मी झाकून. आमची संध्याकाळची पूजा झालेली आहे, बघू शकता. ते दिवा लावलेला आहे, अगरबत्ती लावलेली आहे संध्याकाळची आणि मस्त कापूर लावलेला आहे. संध्याकाळचा कापूर मला घरात संध्याकाळ सकाळ प्रत्येकाची देवपूजा चालू आहे. आणि आमच्या बाजूला बघा कसे गाणी लावलेले, लोक संध्याकाळी देवांची देवधर्माची गाणी लावतात. आमच्याकडे बघा गाणी, आवाज येतो गाणे काय माहित तुम्हाला. आला आवाज, असे गाणी चालू आहे तिथे. काय कोणत्या वेळेस कोणता काय पण चालू असतो इकडे. तर मग काय करायला आली काय माहिती, सरप्राईज डान्सिंग चालू आहे. मग कसं वाटलं सरप्राईज? मस्त मस्त. बघा हिला केवढा आणि हिला केवढा. खाऊन आले नाही, ती ना खाणारी पोर नाही, ती लगेच फेकून टाकणारी आहे. गुड इव्हनिंग फ्रेंड्स. तर आता असं वाटलं चला ब्लॉग स्टार्ट करते. मला खायचं होता मस्त वडापाव, मस्त आता सुटले, मस्त म्हणजे आता सुटली. जरा विचार केला चला ब्लॉग करते. आणि मुलांचा असं असतो, मुलीने बनवले मस्त चीज पास्ता आणि मला मस्त गरमागरम वडापाव खायचं होतं चीज, पण तो काय भेटला नाही. मग जाऊ द्या, मग काही इच्छाच केली. तर आज संध्याकाळी मस्त आलूवड्या बनवायचे, तर विचार केला चला ब्लॉग स्टार्ट करते. आणि आमच्याकडे कसं आहे, श्रावण महिन्यापासून आलू वड्या, कोथिंबीरच्या वड्या असं चालू होतं. पण आता कशा मी श्रावण महिन्याच्या अगोदरच बनवणार आहे, तर विचार केला चला बनवते तर तुम्हाला का नको दाखवू तुम्हाला. तर इथे बसले, तो तिकडे अंडापाव खायला बसलेला आहे, त्याला वडापाव सांगितलेला. आणि ही इकडे ही अजून खात नाही. आता ही आता काय त्यांचं स्टोरी हे ते टाकतील, काय काय टाकतील. चला व्हिडिओ कंटिन्यू करूया. तर फ्रेंड्स बघू शकता इथे आळूची पानं आणलेली आहेत दुपारीच, तर त्यांना बाहेरच ठेवलेली आहेत. आणि मस्त कोवळी पानं आहेत आणि मस्त गावठी शिरोळे आणलेले आहेत. आणि इकडे गावठी काकड्या आणलेल्या असं आणलेलं आहे. तर विचार केला आलू वड्या बनवूया. आणि शिरोळे तर एकदम भारी आहेत, चण्याची डाळ आणि शिरोळे तर जामच भारी. गावठी शिरोळे, आणि हे खरोखर गावठी शिरोळे आहेत. आमच्याकडे शिरोळे बोलतात, तर तुमच्याकडे काय बोलतात काय माहिती नाही, तर आम्ही शिरोळे बोलतो. तर आता तर इथे घेतलेत मी तांदूळ भाजायला, बघू शकता. तर तांदूळ मी अगोदर धुवून घेतले आणि आता मस्त यांना भाजून घेते. बघू शकता फ्रेंड्स मस्त खरपूस झालेले आहेत. आणि हे बघा आणि मस्त झालेलं. तर यांना गॅस केले मी आता जस्ट बंद. आता थंड करून घेते आणि मस्त मिक्सरला वाटून घेते एकदम बारीक पावडर करून. तर मी तर बोलली का ती मायक्रोनी मी खाणार नाही चीज आणि चीज पास्ता, पण मी थोडासा खाल्ला कारण वडापाव पण नाही. आणि कसं मस्त दिवसभर पाऊस चालू आहे आमच्याकडे आणि काहीतरी असं गरमागरम खाण्याची इच्छा झालेली. तर आता काय बोलतो आयता भेटलेला, तर मग काय नको मग 2-3 चम्मच मी पण ट्राय केला. पण मला कसं तिखट जास्त आवडतो, स्पायसी. आणि मग त्याच्यामध्ये चीज, मिल्क, बटर सगळं काय काय होतं. मग मी काय 2-3 चम्मच फक्त ट्राय केला आणि मस्त लागला, चांगला लागला, चांगला बनवलेला आहे. पण आपण तर इथे बघू शकता मी तांदळाची मस्त भरड तयार केली, म्हणजे पावडर तयार केलेली आहे. आणि ह्याच्यामध्ये अद्रक लसणाची पेस्ट बनवून ठेवलेली आहे. आणि ते आळूची पानं मी थोडा वेळ पाण्यात ठेवलेली आहेत, पण जे कुठे जर पाखरं वगैरे लागले असेल, कुठे घाण लागले असेल, माती वगैरे, तर ते निघून जाईल त्याच्यासाठी मी पाण्यात ठेवलेलं आहे असं. आणि मस्त कोवळी पानं आहेत फ्रेंड्स. इथे मी चिंच ठेवलेली आहे गरम पाण्यामध्ये. तर मस्त आता ती गरम पाण्यामध्ये चांगली भिजण्यासाठी ठेवलेली आहे. तर वाटी गरम आहे. आणि आता बेसन वगैरे सगळं आता मी या बाउलमध्ये मसाला तयार करून घेते. आपण याच्यामध्ये जेवढे इन्ग्रेडियंट घालू ना तेवढं कमीच आहे, जेवढे मसाले ॲड करू
तर माझे कांदा खोबऱ्याचं वाटण तो पण ॲड करतात, पण मी हा ॲड नाही करणार. मी फक्त एवढंच बनवणार आहे, एवढंच घालणार आहे. ह्याच्याने पण एकदम सुंदर लागतात. तर चला आता व्हिडिओ कंटिन्यू करते. तर आता मी बॅटर बनवायला घेतलंय फ्रेंड्स. तर आता याच्यामध्ये अगोदर मी बेसन ॲड करून घेते आणि मग इथे तांदळाची जी पिठी तयार केलेली आहे म्हणजे पावडर ती सुद्धा ऍड करते. मी सगळं अंदाजे ह्याच्यामध्ये ऍड करणार आहे. आता त्याच्यात मी अद्रक लसणाची पेस्ट ऍड करते. मिक्सरच्या भांड्यामध्येच आहे ते ऍड करून घेते लगेच. इथे गरम मसाला ऍड करते, चवीप्रमाणे मीठ पण ऍड करते. आपला घरगुती मसाला तो सुद्धा ऍड करते थोडासा. थोडीशी हळद आणि इथे मी चिंचेचा कोळ तयार केलेला आहे, बघू शकता. मस्त कुस्करून घेतली चिंच, तो पाणी सुद्धा ऍड करते आणि चांगलं मिक्स करून घेते. जेवढा चिंचेचा पल्प निघेल ना तेवढा पल्प काढण्याचा प्रयत्न करते, कारण आलूवडी जेवढी मस्त आंबट असेल ना. काही लोक याच्यामध्ये गुळ पण ऍड करतात, पण आम्ही गुळ नाही करत ऍड. आणि विकत जी मिळते त्याच्यामध्ये हमखास गुळ असतो, कारण ती मस्त गोड चटपटी लागते ना. तुम्ही कधी खाल्ले नसेल ते खाऊन बघा, हॉटेलवाल्यांकडे असते, मिठाईवाल्यांकडे. तर एवढा पुरेसा आहे. थोडंसं पाणी ऍड करून ठेवते जर लागलं तर. आता हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेते बॅटर. आणि चमच्याच्या साह्याने करण्यापेक्षा ना फ्रेंड्स हाताने केलेलं चांगलं मस्त व्यवस्थित स्मूथ बॅटर तयार होतं. तर आता मी चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. आता याच्यामध्ये मी पाणी ऍड करते. तर आता हाताच्या साह्याने चांगलं मिक्स करून घेते, थोडं थोडं पाणी ऍड करून. एकदम स्मूथ पेस्ट तयार करून घेते. आता फ्रेंड्स मस्त अशी पेस्ट तयार झालेली आहे. जास्त पातळही नाही, जास्त घट्टही नाही. तर चला आता मस्त आळूची पानं तयार करूया अगोदर. तर इथे मी बघा अगोदर मोठा घेतलेला आहे पान असा. तर आता इथे त्याला ना मी अगोदर अशा प्रकारे इथे कट करून घेते. आणि ही पानं काय एवढी मोठी नाहीत फ्रेंड्स, कोवळी आहेत, त्याच्यामुळे काय एवढे यांना काय गरज नाही. हे जी शेरा आहेत ना, हे धागे हे पण काढतात, पण ही पानं एकदम कोवळी असल्यामुळे एवढी काही आवश्यकता नाही. तर आता मी या लाटणीच्या साह्याने ना असं थोडस नॉर्मल दाबून घेते, म्हणजे खाताना ना ही जे शेरा आहेत ना हे धागे हे लागत नाही. तर मी आता अशी सगळी पानं थोडीशी प्रेस करून घेते, म्हणजे लाटून घेते थोडं. तर सगळी पानं झाली कट करून. आणि आता मी याच्यामध्ये ना तीळ ऍड करते थोडेसे, ते पण मिक्स करून घेते. तर फ्रेंड्स अळूची पानं लावायची पण पद्धत असते. सर्वात प्रथम ना असा मोठा पान घेतात आणि त्याला असं कट करून मस्त लाटणीने असं प्रेस केलेला असतो आणि तो असा उलटा लावायचा, म्हणजे जेणेकरून जो आपण मसाला हा बॅटर बनवलेला आहे तो व्यवस्थित लागतो. नाही तर जो खालचा जो डार्क पोर्शन आहे ना त्याला एवढा काही मसाला व्यवस्थित बसत नाही. तर आता मी मसाला मस्त मिक्स करून घेते, तीळ घातलेले होते ना म्हणून. तर आता मी मसाला लावून घेते. हा बॅटर कसं स्मूथ लागतो बघू शकता. आपल्याला जेवढा पातळ लावायचा तेवढा आपण पातळ लावू शकतो, जेवढा जाड लावायचा तेवढा जाड लावू शकतो. जेवढा पातळ लावला तेव्हा पातळ आपला तो गोळा तयार होतो आणि जाड लावला तर जाड असा मस्त गोळा तयार होतो, बघू शकता. तर मी अगोदर हा असा नॉर्मल
लावून घेते, कारण आता कसं आपण ही वस्तू अशी पावसाळ्यातच बनवतो, बरेच दिवस झाली बनवली नाही, तर म्हणून मी आता